एक काम संपत्ती नाही केलं की दुसरा प्रवास सुरू होते. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. खूप दिवसानंतर आज आपला व्लॉग अपलोड झाला आहे. इतके दिवस व्लॉग न येण्याचं कारणही तसंच होतं मित्रांनो, कारण आम्ही आताच महानगरपालिकेचं काम करून घरी आलो होतो. पण तेवढ्यात लगेच जिल्हा परिषद इलेक्शनचं काम सुरू होणार होतं. त्यामुळे त्या कामाच्या क्लायंटची भेट घेणं आवश्यक होतं. उमेदवारांची माहिती, चर्चा आणि नियोजन यातच बरा वेळ गेला आमचा. आणि याच सगळ्या गडबडीत आपल्या व्लॉगला पण थोडा उशीर झाला. पण चला, अशा धावपळीमध्ये एवढे चालूच असते, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून कोणताच विचार न करता पुन्हा पाठीवर बॅग टाकली आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या कामासाठी आम्ही निघालो. पण तुम्हाला माहित आहे हे काम एकट्याने शक्य नाही, म्हणून मग सुरुवात केली सगळ्या टीम मेंबरना सोबत घेऊन जायची. मी, आर्यन भाऊ आणि नेहमी आम्हाला साथ देणारा पार्थ चव्हाण, आम्ही तिघं पण निघालो उमरखेडच्या दिशेने. पण आम्हाला आता जायचं होतं संभाजीनगर, म्हणून उमरखेडल्याहून पहिले आम्ही आताच नवीन सुरू झालेल्या बीएन ट्रॅव्हलच्या ऑफिसला आलो. इथं पहिले आम्ही आमची तिकीट बुक केली आणि थोड्या वेळ बसलो, कारण अजून एक आपला टीम मेंबर येणार होता, ते म्हणजे लिजेंड अँड ओजी आपला योगेश भाई. मग काय भाऊची कडे एंट्री झाली की आम्ही पण विचार केला आता आपण पण ट्रॅव्हल मध्ये एंट्री करून घ्यावं. मग काय आमची ट्रॅव्हल्स पण लागली होती पॉइंटला आणि आम्ही पण आलो ट्रॅव्हल्स मध्ये. मग ट्रॅव्हल्स मध्ये येऊन सगळ्यात आधी आम्ही सीटवर जाऊन बसलो आणि आम्ही सोबत आणलेल्या सगळ्या बॅग्स व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि अशा प्रकारे आपला छत्रपती संभाजीनगरचा प्रवास सुरू झाला होता. नव्या कामाची, नव्या जबाबदारीची सुरुवात झाली होती. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये. तोपर्यंत राम राम.